आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. एक गुपित जे उघड झालं तर सगळं उलटपालट होऊ शकतं. एक निर्णय जो भीती आणि गरज यांच्यामध्ये अडकला होता. विश्वास ठेवावा की नाही हा मोठा प्रश्न समोर उभा होता. ही भेट फक्त एक साधी भेट होती की सुरुवात होती एका मोठ्या खेळाची. रूपाच्या मनात विविध प्रश्नांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. ती डोकं खाजवतच विचार करत होती. तितक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला गेला. आणि युगा बाहेर आली. काय झालं रूपा? कुणाचा फोन होता? तसं रूपाने घाबरून आवंढा गिळला. ती मूर्तीसारखी नुसतीच युगाच्या तोंडाकडे बघत होती. युगाने टॉवेलने चेहरा पुसला आणि पुन्हा तिच्याकडे पाहिलं. रूपा, अगं तुझ्याशी बोलतेय मी. सांग ना, कुणाचा फोन होता? आणि अशी का बघतेस तू माझ्याकडे? मनातच शब्दांची जुळवाजुळव करत तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मांडी घालून नीट बेडवर बसली. युगा, मला तुझ्या प्रॉब्लेमचं एक सॉल्युशन मिळालंय ग. काय काय सॉल्युशन मिळालं तुला? तू इकडे ये, इथे माझ्याजवळ बस, मग सांगते. रूपाने तिला शेजारी बसण्याचा इशारा केला. युगाने हातातला टॉवेल बाजूला टाकला आणि ती जाऊन तिच्या शेजारी बसली. युगा खूप आशेने तिच्याकडे बघत होती आणि रूपा तिला कसं सगळं सांगू या विचारात होती. अगं बोल ना पटकन रूपा, कसला इतका विचार करतेस तू? हा, बोलते. तर तुझा हा जो काही प्रॉब्लेम आहे ना, त्यातून तुला फक्त एकच व्यक्ती बाहेर काढू शकतो ग. कोण ग? कोण बाहेर काढू शकतं? सक्षम पाटील. काय? तुला वेड लागले का रूपा? माझ्या प्रॉब्लेमशी त्या माणसाचा काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे ग. तू आधी माझं नीट ऐकून तरी घे युगा. हे बघ, सकाळी ना ते मला भेटायला आले होते. काय? आणि तू हे मला आत्ता सांगतेस? अगं 2 तास झाले तुला रूपा इथे येऊन, आणि आता निघायच्या वेळी तू मला हे सांगतेस? एक मिनिट, आता जो तुला फोन आला होता तो त्यांचाच होता का? हो, त्यांचाच होता. रूपा रूपा, अगं तो माणूस दिसतो तसा नाहीये. तू त्याच्या बोलण्याला प्लीज फसू नकोस. अगं दिसतो तसा नाहीये म्हणजे? अगं रूपा, तुला आठवतं गणपती विसर्जनाच्या दिवशी मी एका माणसाला एका मुलावर वार करताना पाहिलं होतं? तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाहीये. तो माणूस सक्षम पाटील होता. अगं काय? हो अगं रूपा, तो प्रसंग मी कधीच नाही विसरू शकत. एखाद्या कत्तलखान्यात एखाद्या जनावराची कत्तल करावी तसं त्या सक्षम पाटीलने त्या मुलाच्या हातावर चाकूने सपासप वार केले होते.
बोलणं पण बघितलंस ना तू त्या माणसाचं कसं आहे, अंगावर धावून येतो अगं. मी तुला सांगते रूपा, मी त्यांच्या घरात एक संपूर्ण दिवस होते. त्यांच्या घरातली सगळी माणसं चांगली आहेत. मग हाच का असा विचित्र आहे तेच मला कळत नाही. आणि माझी खात्री आहे त्यांचं हे रूप त्यांच्या घरच्यांना माहीतच नसणार. ही श्रीमंत बापाची मुलं असतात ना, ही घरात एक रूप घेऊन फिरतात आणि बाहेर त्यांचं रूप वेगळंच असतं अगं. आणि तू अशा माणसाची मदत घ्यायला सांगतेस मला रूपा? सी युगा, ते बाकी काही का असे ना अगं, पण सक्षम पाटील एक पॉवरफुल व्यक्ती. ही गोष्ट तू नाकारू शकत नाहीस. तुझ्या भावाला जर कोणी सरळ करू शकतं तर तो सक्षम पाटीलच आहे. आणि आपल्याकडे दुसरा काही पर्याय पण नाहीये. 13 दिवस राहिलेत फक्त तुझ्या लग्नाला ग. या 13 दिवसात दुसरं काय करणार आहोत आपण? ते मला माहित नाही ग रूपा, पण त्या सक्षम पाटीलची मदत नाही घेणार मी. नाही म्हणजे नाही. माझा त्या माणसावर अजिबात विश्वास नाहीये ग. युगा, तू माझं म्हणणं एकदा शांतपणे ऐक. हे बघ, तू एकदा जाऊन त्याला भेट तरी ग. तो काय म्हणतोय ते बघ. तुला जर पटलं ना तर हो म्हण, नाही पटलं तर नाही म्हण. पण ऍटलीस्ट समोरून चालत आलेली संधी हातची सोडू नकोस ना ग. एकदा का तुझं लग्न त्या रानरेड्याशी झालं ना तर आयुष्यभर रडशील. त्यापेक्षा फक्त एकदा स्वतःसाठी लढून तरी बघ. आगे जो होगा देखा जाएगा. अगं पण रूपा, तो माणूस, यार युगा, तुला थोडी ना त्या माणसासोबत आयुष्यभर संसार करायचा आहे. तुला फक्त या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी त्याची मदत घ्यायची. एकदा तुझं काम झालं ना की तो तुझ्या रस्त्याला आणि तो त्याच्या रस्त्याला. मग तो काय करतो, कसा वागतो, त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? एक गोष्ट मात्र तू खरं बोललीस रूपा, की युवराजला फक्त तोच एक आहे जो टक्कर देऊ शकतो. आणि हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी. युवराज समोर त्याने माझा हात पकडला होता. हे जर असं दुसऱ्या कुठल्या माणसाने केलं असतं ना तर युवराजने एव्हाना त्याचा गळा कापला असता. पण सक्षम पाटीलचं तो घंटा काही बिघडवू शकत नाही अगं युगा. हे तुझ्या भावाला चांगलंच माहितीये. यार, ज्याच्याकडे पैसा असतो ना, पॉवर पण त्याच्याकडेच असते. म्हणून म्हणते, एकदा जाऊन त्याला भेट. तो काय सोल्युशन देतोय ते तरी बघ. पण भेटणार कसं मी त्याला? इथे घराच्या बाहेर पडायची मुश्किल आहे. ते तू माझ्यावर सोड ग, मी तुला बाहेर काढेन. फक्त तू तयार आहेस की नाही तेवढं सांग मला. युगा यार, त्या 40 वर्षांच्या घोडम्याचा चेहरा आठव. एका बाजूला तो आहे आणि दुसऱ्या बाजूला सक्षम पाटील आहे. कुठलं ऑप्शन तुझ्यासाठी बेटर आहे ते आता तूच ठरव. आणि संध्याकाळी मला कॉल कर. त्याप्रमाणे मी पुढचं सगळं प्लॅन करते. आता मला निघायला हवं. ती म्हातारी झोपली आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर तिला जर कळलं ना की मी 2-3 तासापासून तुमच्या घरात पडीक आहे तर थैथयाट करेल. बरं चल, निघते मी आता. तू शांतपणे विचार कर आणि तुझं ठरल्यावर मला कॉल कर. रूपा तिची पर्स घेऊन तिला बाय बोलून निघून गेली. युगा मात्र तशीच थोडा वेळ विचार करत बसली. रूपाचं म्हणणं तिला सुद्धा थोडंफार पटलं होतं. निदान एकदा भेटायला काही हरकत नाही असा विचार करून तिने संध्याकाळी रूपाला कॉल करून सक्षम पाटीलला भेटायला तयार असल्याचं कळवलं.
तसा रूपाने सक्षम पाटीलला मेसेज फॉरवर्ड केला. तो सुद्धा त्याचीच वाट बघत होता. त्याने लगेचच रूपाला कुठे भेटायचं तो ऍड्रेस सेंड केला आणि फायनली सक्षम आणि युगाची मीटिंग फिक्स झाली. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. नेहमीप्रमाणे युवराज घरी नव्हता. दुपारच्या वेळी युगाची आजी झोपायची आणि एकदा झोपल्या की त्या 2-3 तास तरी उठायच्या नाहीत. हा टाइम टेबल रूपाला चांगलाच माहिती होता. त्यामुळे तिने बाहेर जाण्यासाठी तीच वेळ निवडली. तिने युगाला मेसेज करून मागच्या दाराने बाहेर यायला सांगितलं. आधी तर युगाने नकारच दिला, पण रूपाने खूप कन्व्हिन्स केल्यावर शेवटी ती तयार झाली. बंगल्याच्या फक्त पुढच्या गेटला वॉचमॅन असायचा आणि हे रूपाला चांगलंच माहिती होतं. म्हणून तिने मागच्या दाराने युगाला बाहेर काढलं आणि त्या सक्षमला भेटायला निघाले. रूपा, अगं युवराजला कळलं ना तर तो मारून टाकेल ग मला. डोंट वरी युगा, त्याला कळायच्या आत आपण घरी येऊ आणि तुझी ती हिटलर आजी 2-3 तास तरी उठणार नाही. तोपर्यंत तू घरात असशील. पण युगा तरी सुद्धा घाबरलेलीच होती. पहिल्यांदाच ती अशी चोरून लपून कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती. पण तिच्याकडे सध्या कुठलाच ऑप्शन नव्हता. सक्षमने पाठवलेला पत्ता त्यांच्या घरापासून जवळ होता. त्यामुळे 15-20 मिनिटातच त्या तिथे पोहोचल्या. तर समोर एक छोटासा बंगलो होता. रूपाने तिची स्कूटी पार्क केली आणि त्या गेटच्या आत शिरल्या. त्यांनी दारावरची बेल वाजवली. तसा दरवाजा उघडला गेला. वेलकम मॅम. समोर कुणाल उभा होता. रूपाने त्याला लगेच ओळखलं. आपण कोण आहात? मॅम, मी सक्षम सरांचा मॅनेजर आहे. तुम्ही वरती जाऊन त्यांना भेटू शकता. कुणाल दारातून बाजूला झाला. तशा त्या दोघी आत गेल्या. युगाने रूपाचा हात घट्ट पकडला होता. युगा, अगं तू घाबरतेस काय? माणूसच आहे तो, राक्षस नाही काही. एक वेळ राक्षस परवडला, पण हा नाही. दोघी पण पायऱ्या चढून वरच्या खोलीत आल्या. दरवाजा उघडाच होता. तिथल्या रूमच्या बाल्कनीत सक्षम त्याचा लॅपटॉप घेऊन बसला होता. पावलांची चाहूल लागताच त्याने नजर वर करून त्या दिशेला पाहिलं. त्याची नजर थेट तिच्या नजरेला जाऊन भिडली. तसा तिने रूपाचा हात अजूनच घट्ट आवळला. रूपाने लगेच तिच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला. युगाने तिचा हात इतका गच्च दाबला होता की तिची नखं रूपाला टोचली होती. सॉरी रूपा. युगाने घाबरून रूपाकडे पाहिलं. त्या दोघींना बघून त्याने स्वतःचा लॅपटॉप बंद करून समोरच्या टेबलवर ठेवला आणि तो उठून उभा राहिला. त्याच्या बुटांचा आवाज युगाच्या कानावर पडला तसं तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तिने डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच त्याच्याकडे पाहिलं. त्याने ब्लॅक पॅन्टवर व्हाईट शर्ट घातला होता. शर्ट इन केली नव्हती. हाताच्या स्लीव्ह सुद्धा अर्धवट फोल्ड केल्या होत्या.
त्याची चालण्याची स्टाईल सुद्धा अगदी अजब होती. त्याच्या चालण्यातही एक वेगळाच रुबाब होता. वेलकम. हा माणूस समोर आला की नक्की काय होतं मला? युगाने दोन्ही हातात ओढणी गच्च आवळली. सध्या तो तिच्या अगदी एका हाताच्या अंतरावर उभा होता आणि त्याचं ते जवळ असणंच तिला अस्वस्थ करत होतं.